गणेश चतुर्थीमध्ये नैवेद्यासाठी झटपट बनणारे आणि महिनाभर टिकणारे असे हे मोदक करायला एकदम साधे सोपे आणि घरातीलच साहित्यामध्ये तयार होणारे असे हे मोदक म्हणजेच गव्हाच्या पिठापासून बनवलेले हे मोदक महिनाभर आरामात टिकतात आणि 1 वाटी गव्हाच्या पिठापासून अर्धा किलो हे मोदक आरामात तयार होतात। तर या गणेश चतुर्थीसाठी तुम्ही देखील अशा पद्धतीने झटपट नैवेद्यासाठी मोदक करून बघा। चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। आता तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। आपण जे रोज चपाती बनवण्यासाठी वापरतो तेच आपण हे गव्हाचं पीठ 1 वाटी इथं घेतलेलं आहे। आता 1 वाटी पिठासाठी अर्धी वाटी तूप घ्यायचं, म्हणजे प्रमाण अगदी योग्य आहे। आता आपल्याला लो गॅसवर एक 8 ते 10 मिनिट हे पीठ भाजून घ्यायचं आहे। गॅस अजिबात फुल करायचं नाही, पीठ करपू शकतं, त्यामुळे लो गॅसवरच याला 8 ते 10 मिनिट आपल्याला याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तूप छान गरम झाल्यानंतरच आपल्याला हे पीठ तुपामध्ये घालून घ्यायचं आणि लो गॅसवर एक 8 ते 10 मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। जवळजवळ 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे। त्यानंतर अजून एखादा मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीचं पीठ आणि आत्ताचं पीठ तुम्ही बघू शकताय, पिठाचा आपल्या कलर चेंज झालेला आहे। आता हे थोडंसं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे, अगदी पण थंड करायचं नाही। आता गॅस मी बंद केलेला आहे आणि यामध्ये मी 2 ते 3 चमचे मिल्क पावडर घालून घेतलेले आहे। यामुळे आपले हे मोदक अगदी असे माव्यासारखे लागतात, अजिबात आपल्याला हे गव्हाचे मोदक आहेत हे समजत नाही। म्हणून एक 2 ते 3 चमचे यामध्ये आपण मिल्क पावडर घालून घेणार आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं। आता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊण वाटी साखर आणि वेलची घालून आपल्याला याची पावडर करून घ्यायची आणि ती देखील आपल्याला यामध्येच मिक्स करायचे। जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर 1 वाटी पिठासाठी तुम्ही 1 वाटी साखर घेऊ शकता, पण इथं मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि वेलची घालून बारीक पावडर करून यामध्येच मिक्स केलेले आहे। आता हे पीठ अजिबात पूर्णपणे पण थंड नाही, फक्त कोमट आहे आणि आता आपण हाताने याला पुन्हा थोडं मिक्स करून घेऊया। छान याच्या सगळ्या आपल्याला गाठी पिठाच्या सगळ्या मोडून हे पूर्णपणे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक अर्धा तास आपल्याला हे असं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। म्हणजेच आपली साखर पूर्णपणे ह्या पिठामध्ये एकसारखी एकजीव होईल, म्हणून याला एक अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर आपल्याला याचे मोदक किंवा लाडू बनवून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर लाडू बनवायचे असतील तर लाडू बनवून घ्या, मोदक करायचे असतील तर मोदक करून घ्या। आणि जर तुम्हाला वाटत असेल की याचे मोदक बनत नाहीत किंवा तूप तुम्हाला वाटत असेल की थोडं कमी पडलेलं आहे, तर वरून एखाद दुसरा चमचा तुपाचा घालून या पिठामध्ये मिक्स करा, म्हणजे याला पुन्हा छान असं बाइंडिंग येईल। तर मी अशा पद्धतीने हे मोदक बनवून घेतलेलं आहे आणि बाकीचे देखील मी मोदक अशा पद्धतीने बनवून घेणार आहे। अगदी करायला साधी सोपी रेसिपी आणि झटपट होणारे हे नैवेद्यासाठी मोदक। इथे आपला हा मोदक तयार झालेला आहे। अशा पद्धतीने आता आपण बाकीचे देखील मोदक तयार करून घेऊया। तुम्ही याचे लाडू करू शकता किंवा याच्या वड्या देखील करू शकता। फक्त तुम्हाला पीठ कोरडं वाटत असेल तर तुम्ही एखाद दुसरा चमचा तूप घेऊन पिठात मिक्स करून याचे मोदक किंवा लाडू करू शकता। तर अशा पद्धतीने आपले हे झटपट आणि महिनाभर टिकणारे गव्हाच्या पिठाचे मोदक इथं तयार झालेले आहेत। तर या गणेश चतुर्थीसाठी तुम्ही देखील अशा पद्धतीने नैवेद्य नक्की करा। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।